शहरात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. अवयव नसलेल्या एका महिलेचे धड खराडी येथील नदीपात्रामध्ये आढळून आले आहेत. या धडापासून शिर, हातपाय वेगळे करण्यात आले आहेत. या ठिकाणी केवळ धड आढळून आले असून अन्य अवयव मात्र गायब आहेत. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील बेपत्ता झालेल्या व्यक्तीच्या प्रकरणाचा धांडोळा घेतला जात आहे. सविस्तर वृत्त जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. खराडी परिसरात वॉटरफ्रंट सोसायटीजवळ असलेल्या जेनीलाइट कन्स्ट्रक्शनच्या नवनिर्माणाधीन इमारतीचे काम सुरू आहे. मुठा नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह वाहून आला होता. ही दृश्ये या साईटवर काम करणाऱ्या बांधकाम मजुरांनी पाहिली. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. या महिलेचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिची ओळख पटू नये म्हणून शरीरापासून शिर, धडा वेगळे करण्यात आले आहे. पोलिसांनी हा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. या महिलेचे वय अंदाजे 18 ते 30 वर्ष असल्याची माहिती चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली. महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू असून खून करणाऱ्या आरोपीचा शोध देखील सुरू करण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या प्राथमिक अंदाजानुसार साधारण 2 ते 3 दिवस आधीच हा खून झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.